नाही, विषय कसे आहेत दोन वेगळे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची याच्या वतीने आम्ही सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की कालच या ठिकाणी DGCA आणि हे जे आपली AAIB हे जे दोन्ही एजन्सी आहेत त्यांचा काल पहिल्यांदा रिपोर्ट आलेला आहे. काय आलेला आहे तर ब्लॅक बॉक्स साधारणपणे सुरक्षित आहे, इंटॅक्ट आहे. त्याच्यानंतर ज्या यांना DGCAला काही त्रुटी आढळल्या त्या कंपनीच्या बाबतीत त्या कंपनीवर कारवाईची. मग आता अशा वेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने की जर ह्या एजन्सीज काम करत असतील आणि करतायत आणि आदरणीय सुनेत्राताईंनी त्याचप्रमाणे तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत आणि पार्थ पवार वगैरे यांनी CBI चौकशीची मागणी ऑलरेडी केलेली आहे. आणि ती चौकशीची मागणी केल्यानंतर त्या संदर्भातली प्रोसिजर माननीय फडणवीस साहेबांनी ऑलरेडी चालू केलेली आहे. CBIची चौकशी, त्याच्यानंतर DGCAची साधारणपणे तपास यंत्रणा, AAIBची तपास यंत्रणा किंवा इन्व्हेस्टिगेशन ह्या ज्या मागण्या करत असतात. आपण बघितलं की 11 फेब्रुवारीला श्री जय पवार यांनी साधारणपणे एक मागणी केली होती की बाबा हे जर या तपासामध्ये काही आपल्याला आढळलं चुकीचं तर या कंपनीवर कारवाई करा. तर कालच त्या संदर्भातला निर्णय होऊन कंपनीवर कारवाई सुरू झालेली दिसते. अशात आता आमची ह्या सगळ्या प्रोसिजरली इन्व्हेस्टिगेशनच्या चालल्या असताना आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मागणी करतोय की या तपासाला गती मिळाली पाहिजे आणि CBIचा तपास, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा तपास या दोन्हीचा लवकर साधारणपणे अहवाल येऊन योग्य ती कारवाई त्या तपासामधून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाने त्या संदर्भातली कारवाई आणि ज्यांच्या विरोधामध्ये साधारणपणे याच्यामध्ये FIRचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्या संदर्भातली कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. दादा, पण ह्या गोष्टीला महिना उलटला. अनेक जण सांगतायत की DGCA असेल किंवा कोणताही तपास हा अहवाल कोणताही आतापर्यंत आलेला नाही, तर ही लवकरात लवकर होईल, विलंब होतोय असा आरोप होत आहेत. अनेक पक्षातील विरोधी पक्षातील लोक देखील हीच मागणी करतात की ह्या गोष्टीला विलंब का होतो. हो, बरोबर आहे ना. आता बघा, कुठल्या गोष्टीला कसा विलंब होतो, का होतो हे आपल्या हातातली बाब नाही. याचे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आपण बघितलं तर या एजन्सी कधी स्थापन झालेल्या आहेत तर विमान प्राधिकरण हे साधारणपणे तसं 2012चं आहे, परंतु 2024च्या कायद्याने ते आपल्याकडं आपल्या कायद्यामध्ये परत स्थापित झालं. एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्वतंत्र यंत्रणामार्फत एखादा गोष्टीचं तपास करताना साधा गोष्ट असेल तर वेगळं, याच्यामध्ये टेक्निकल बाबी जेव्हा असतात तेव्हा टेक्निकल बाबींनी आपण बघितलं की कॉन्ट्रावर्सी काय मीडियामध्ये येत होती की ब्लॅक बॉक्स खराब झालाय, तपासासाठी परदेशात पाठवायचा आमका, अशा सगळ्या काहीतरी माहिती येत होत्या आणि ह्या माहित्या खऱ्या आहेत का खोट्या हे कुणाला आजपर्यंत माहीत नव्हतं. परंतु काल ऑथेंटिकपणे त्यांनी जाहीर केलं की नाही तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. म्हणजे ऑथेंटिक एजन्सीने ऑथेंटिक वेळेला जर कुठल्या गोष्टीची साधारणपणे आपलं हे दिलं, इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दिला तर तो माझं म्हणणं आहे की ग्राह्य धरला पाहिजे. त्याप्रमाणे हे त्या एजन्सीने काम करता येत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रोसिजरचा भाग आहे असं मला वाटतं. दादा, मागणी तरी एकच आहे, रोहित पवारांची मागणी आणि तुमची मागणी तरी एकच आहे, परंतु काल मरीन ड्रायव्हर त्यांची केस दाखल करून घेतली नाही. आज तालुका पोलीस स्टेशनला ते तुम्ही त्यामध्ये सामील होणार आहात का? नाही, ही सगळी बारामतीकरांचीच मागणी ना. आपण सगळेजण एकच आहोत, आमची सगळ्यांची इच्छा तीच आहे. तुम्ही उपस्थित राहणार नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे अजितदादांचा, त्याच्या आमच्या नेत्या आता आदरणीय सुनेत्रा वहिनी यांनी ऑलरेडी मागणी केली आणि जर त्याच्यामध्ये CM साहेबांनी, कारण आम्ही त्यामुळे सत्तेमध्ये आहोत आणि CM साहेबांनी त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री साहेबांकडे पाठवलेलं आहे आणि या संदर्भातली कार्यवाही होणारच आहे. होत असताना मात्र या ठिकाणी आम्ही जी मागणी केली की ह्याला गती मिळावी हीच आमच्या अनुषंगाने मागणी.